दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आज साक्षात स्वामी माऊली पूर्ण करणार आहे। ज्याच्या समोर हा व्हिडिओ आला त्याचं कल्याणच होणार आहे, कारण स्वामी स्वतः तुमच्या घराकडे आले आहेत तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी। ज्या बातमीची तुम्ही वाट बघत होता ते आता तुम्हाला मिळणार आहे। सर्व भोग आज तुमचे संपले जाणार आहेत। जे हवे ते स्वामी माऊली आज तुम्हाला मिळवून देणार आहे। सर्वात मोठी मनोकामना तुमची पूर्ण होणार आहे। तुमचे सर्व स्वप्न सत्यात उतरणार आहे। आता कोणी ठरवूनही तुमचं वाईट करू शकणार नाही। तुमचा भयंकर चिंतेचा आजचा शेवटचा दिवस आहे। देव काय म्हणतो ते ऐक, नाहीतर तुला पश्चाताप करण्याची वेळ येईल। येणारा रविवार तुझ्या आयुष्यात आनंदाची बातमी घेऊन येणार आहे। आज तुला आनंदाच्या बातमीचा ह्याच फोनवर कॉल येणार आहे। ज्या बातमीची तुम्ही वाट आतुरतेने बघत होता ती बातमी आज तुम्हाला स्वामी माऊली देणार आहे। चुकूनही पुढे जाऊ नका। या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका। पुढच्या 24 तासात तुम्हाला स्वामीचं दर्शन होणार आहे। आज तुम्हाला माझ्याकडून आनंदाची गोड बातमी मी देणार आहे। बाळा, तुमच्या विजयाचा आज नक्की दिवस येणार आहे। आता ठरवूनही कोणी तुमचं वाकडं करू शकणार नाही। बाळा, तुझं वाईट काळ संपण्याचा दिवस जवळ आला आहे। मी तुझ्या जवळ बसलो आहे तुझ्या दुःखाचा शेवट करण्यासाठी। हा संदेश तू शेवटपर्यंत पाहावा आणि माझ्याशी बोलावे अशी माझी इच्छा आहे। तुमची ही इच्छा तशीच असेल। स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा। स्वप्न पाहते प्राप्त करा, यासाठी साहस आणि धाडस आवश्यक आहे। प्रयत्न करणे कधीही तुम्ही सोडू नका। अपयश ही यशाच्या मार्गातील फक्त एक टप्पा आहे। अशक्य असे काहीच नाही। त्याची सुरुवात फक्त स्वप्न पाहण्यापासून होत असते। तुम्ही जगात बदल घडवू शकता, त्यासाठी पहिले स्वतःला बदला। जग आपोआप बदलेल। तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात। आपल्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती फक्त आणि फक्त तुमच्यातच आहे। त्यामुळे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही। चांगल्या विचारांनी जीवन बदलते आणि त्याच विचारांनी यश साध्य होते आणि आयुष्य हे आनंदी सुखमय होते। त्यामुळे विचार चांगले ठेवा, सकारात्मक पॉझिटिव्ह राहा। त्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा, श्री स्वामी समर्थ असे 3दा टाईप करा आणि हा संदेश तुम्ही 2 जणांना शेअर करा, कारण तुमच्या एका शेअर केल्यामुळे समोरच्याचं आयुष्य हे बदलण्याला मदत होते आणि त्यांचं आयुष्य चांगल्या मार्गाने लागलं तर स्वामीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होते आणि तुमची प्रगती नक्कीच होते। जीवनात कोणतीही अडचण येऊ द्या, त्याला सामोरे जाण्याची शक्ती फक्त आपल्यात आहे। कितीही कठीण प्रसंग असला तरी हार न मानता त्यात खंबीरपणे आपण उभे राहिले हवे। मी अपयश झालो नाही, मी फक्त 1000 मार्ग सापडले जे काम करत नाही असे तुम्ही समजा आणि आलेल्या अपयशांना लाथाडून टाका, कारण साक्षात या ब्रह्मन नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे। सहमत असाल तर हे स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा। स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची हिंमत असेल तर जगात काहीही अशक्य नाही। यशाची सर्वोत्कृष्ट किल्ली म्हणजे कठोर परिश्रम, संयम आणि कधी हार न मानण्याची जिद्द। संघर्ष आयुष्याचा एक भाग आहे, ते आपल्याला मजबूत बनवतो आणि खरे यश त्याच वाटेने येते। कोणतेही अपयश अंतिम नाहीत, त्यात फक्त यशाच्या प्रवासातील एक विरामचिन्ह आहेत। त्यामुळे आयुष्यात जर कठीण प्रसंग आला तर खचून जाऊन तिथेच तुम्ही हार मानू नका, थांबू नका। स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा आणि स्वप्नांना पंख द्या। सकारात्मकता ही सर्वात मोठी शक्ती आहे बाळा। ते आपल्याला कठीण काळातून मार्ग काढण्यास मदत करते।
त्यामुळे तू सदा सर्व काळ पॉझिटिव्ह राहा, आनंदी राहा. अरे बाळा, आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन संधी आहे. त्याचा सर्वोत्तम वापर तू कर. आव्हान ही आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम शिक्षक आहे. त्याच्याकडून आपण शिकून अधिक बलशाली बनतो. त्यामुळे माझ्याच आयुष्यात हे का असं? तू रडगाणं गाऊ नकोस बाळा, हार मानू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मी तुला हरू देणार नाही. मी तुला खचू देणार नाही. भक्तांनो, हा विश्वास आपल्या स्वामीवरती असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करून हा संदेश तुम्ही 5 जणांना शेअर करा. आणि तुम्ही हा संदेश कोठून पाहत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या देहाचा आग्रह ठेवा आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी सतत कटिबद्ध राहा. अडचणी आपल्याला थांबवू शकतात, पण त्याच्या पुढे तुम्ही हार मानू नका. त्यांना पराभूत करण्याची ताकद तुमच्यात आहे. ज्या मनाने आशा आणि धैर्य साथ निभावेल त्याचे जीवन सदैव समृद्ध होते. आपल्या स्वप्नाचा पाठलाग करणे तुम्ही सोडू नका. प्रत्येक पाऊल तुम्हाला जवळ घेऊन जाईल आणि तुम्ही एक दिवस नक्कीच यशस्वी व्हाल. ज्याच्याकडे ध्येय आणि स्वप्न असते ते कधीच हार मानत नाही आणि असे भक्त स्वामींना खूप प्रिय असतात. आणि अशा भक्तांना स्वामी कधीच हरू देत नाहीत. प्रत्येक वेळी ते त्याच्यासोबत असतात. जीवनात अनेक वेळा आपण जग जिंकतो, पण जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण स्वतः जिंकतो. सगळ्यांना समजून घेणारे आणि आपुलकीने वागणारे लोक या जगात खरे संपत्ती धारक आहेत. आपले ध्येय ठरवा, नियोजन करा आणि त्याची पूर्तता करण्यासाठी निष्ठेने काम करा. जर तुमचे ध्येय योग्य आणि चांगले असेल तर तुमचे कर्म चांगले असेल तर यश नक्कीच तुमच्या पाठीशी आहे. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे टाईप करून या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा दिवस हा तुमचा दिवस आहे. या क्षणाला तुम्ही भरभरून जगा आणि त्याचा आनंद घ्या. प्रत्येक गोष्टीमध्ये छानपैकी बाजू शोधा. तुमचे दृष्टिकोन तुमच्या आनंदाला निर्धारित करतात. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही एक नवीन संधी आहे. तिच्यातून धडे घेण्याची तुम्ही तयारी ठेवा. संयम आणि कष्ट हे यशाचे 2 महत्त्वाचे सूत्र आहे. ते तुम्ही आत्मसात करा. जर तुमच्याकडे कष्ट करण्याची तयारी असेल आणि संयम असेल तर प्रत्येक गोष्टीत तुम्ही यशस्वी नक्कीच व्हाल आणि स्वामी माऊलीचे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.